ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज राखी पौर्णिमेच्या निमित्तानं नगरच्या विळद घाटातील आश्रमामध्ये सत्संगाचे आयोजन होते. आम्ही तेथे गेलो तेव्हा पूज्य गुरुदेव तेथील वरंड्याच्या ओट्यावर बसले होते. समोर काही पुरुष साधक वर्ग होता. गुरुदेवांच्या चरणावर ठेवण्यासाठी आज पुष्पहार मिळाला नव्हता. त्यांना त्याची गरजच नसते, पण रिक्त हाती नमन करणे अवघड जाते. कारण ज्या परमात्म प्राप्तीच्या मार्गावर चालण्यासाठी जे आपल्या कृपा आशीर्वादाचे छत्र सतत आपल्यावर धरत असतात, म्हणूनही कदाचित ही मनस्थिती असेल, त्यांना नमस्कार करून गुरुदेवांच्या मनगटावर राखी बांधू लागले. तेव्हा त्यांनी विचारले, हे कशासाठी? मी काय बोलणार? गुरुदेव म्हणाले, आता मीच नाही तर ह्याचं काय करू? असं बोलत मला सेवेसाठी सत्संग हॉलमध्ये पाठवताना म्हणाले, जा तिकडे भजन चालू करून द्या. न जाणू आज मला गुरुदेवांजवळ बसावं असं वाटत होतं, पण गुरु आज्ञा पाळण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. त्यातच तर आपलं कल्याण आहे. असं केलं नाही तर आपण साधक कसे असू? मी ताबडतोब तेथून गेले. सत्संग हॉलमध्ये साधक आपल्या गुरुदेवांची वाट बघत होते. सस्वरूपानंदांनी भजन चालू केले. मैंने ही मेरा ये पापी मन किया है गुरुवर तुम्हें अर्पण. मैंने ही मेरा ये पापी मन किया है गुरुवर तुम्हें अर्पण. या भजनाच्या सुरुवातीला पूज्य गुरुदेवांचे तेथे आगमन झाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा जयघोष झाल्याबरोबर या भजनात साधक तल्लीन झाले. काही प्रवचन सेवा झाल्या आणि आज गुरुदेवांच्या आज्ञेने पवार साहेबांनी जी प्रवचन सेवा दिली त्याबद्दल नंतर गुरुदेवांनी त्यांचे अभिनंदनही केले. कारण आज गुरुदेवांवर अटळ विश्वास श्रद्धा कशी ठेवावी याबद्दल त्यांनी खूप काही ऐकवलं होतं. एक साधक म्हणून आपल्या सद्गुरूंची जपणूक करण्यासाठी ते तळमळीने बोलत होते. कारण जे खरे संत असतात त्यांचे खरेपण जर ओळखता आले नाही तर कुएं के पास होकर भी हमारी प्यास बुझ नहीं सकती. मागच्या पौर्णिमेपासून वातावरण असंच होतं. पूज्य बापूंविषयी जे बदनामकारक षडयंत्र रचने चालू होते त्यांच्या विरुद्ध मनगढण गोष्टी विकलेल्या चॅनल्सवरून प्रसारित होत होत्या. त्यामुळे मन उद्विग्न होते. पण अशा परिस्थितीनेही खऱ्या साधकाचे काही बिघडत नाही. कारण त्याचे सद्गुरू कसे आहेत याची अनुभूती त्याची स्वतःचीच असते. कोणी खोट्या गोष्टी किती मसालेदार करून पटवायचा प्रयत्न केला तरी खोट्या गोष्टी प्रसिद्ध लवकर झाल्या तरी त्यांना आयुष्य ते किती असणार. षडयंत्रकारांनी कितीही षडयंत्र रचले तरी बापूजींच्या चरणी येणाऱ्यांची संख्या घटण्याऐवजी वाढतेच आहे. त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे सत्यता. जिथे सत्याचे आचरण आहे तेथे अशी वावटळी टिकणार त्या किती? आजपर्यंत जे जे महान होऊन गेले त्यांना या समाजातील फितुरी वर्गाने त्रासच दिला आहे. सद्गुरूंवर शिष्यांची श्रद्धा किती पक्की आहे, त्यांच्यावरचा विश्वास किती अटळ आहे याची ही कदाचित परीक्षाच असते. अशा परिस्थितीत साधकांची वर्गवारी निश्चित होते. कदाचित कच्चे साधक अशा परिस्थितीतून सद्गुरूंच्या चरणापासून दुरावले जाऊ नये यासाठी आज त्यांनी श्रद्धा व विश्वासावर दिलेले प्रवचन पूज्य गुरुदेवांना आवडले असेल. वेळ बराच झाला होता. आज 128 वर्षानंतर अशा चंद्रग्रहणाचा योग येता की एका महिन्यात 2 ग्रहण आले होते. चंद्रग्रहणाचा वेधारंभ झाला होता. या कार्यक्रमानंतर गायत्री यज्ञाचाही सर्वांना लाभ होणार होता. म्हणून गुरुदेवांनी आपल्या आटोपत्या प्रवचनाला सुरुवात केली. म्हणाले, मोक्ष पाहिजे असेल तर पहिले दर्शन, त्यातून भक्ती, नंतर ज्ञान आणि ज्ञानानंतर चारित्र्यावर नियंत्रण आपण आणलं पाहिजे. गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वादाची तुम्ही आता अपेक्षा करत असाल तर ती चूक आहे. त्यांची कृपा व आशीर्वाद तर तुम्हाला मिळेलच, पण तो मेल्यावर. पण आता या क्षणी अशी अपेक्षा म्हणजे तुम्हाला फुकटचा परमार्थ हवा आहे, ढोंगाचा परमार्थ हवा आहे. मला कष्टाने केलेला, साधनेतून सेवेतून केलेला परमार्थ जास्त आवडतो. मी तुमच्याकडून तीच अपेक्षा करतो. तुम्हाला फक्त तुमच्या अपेक्षांची पूर्ती करायची असेल तर तो परमार्थच नाही, सगळं ढोंग आहे. दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की मी गुरुदेव असलो तरी मी वचन रामचंद्र गायकवाड नावाची एक व्यक्तीही आहे. आणि ज्यांना असे वाटते की त्यांनी माझ्यावर काही उपकार केलेले आहेत, काही खर्च केलेला आहे, तर त्यांनी आमच्यावर केलेल्या सर्व खर्चाची तपशीलवार माहिती देऊन त्यांनी आपले पैसे श्रीकृष्ण नरावडे यांच्याकडून घेऊन जावेत. त्यांच्याकडे आम्ही आर्थिक कार्य सोपवलेलं आहे. पण हो, ही उपकारांची परतफेड फक्त पैशाविषयीच राहील. प्रेम वगैरे सर्व ह्या गुरुदेवांनी हडप केलं आहे, ते मात्र तुम्हाला परत मिळणार नाही. अरे, माझ्या गुरुदेवांनी मला इथे भिकारी करून पाठवलं नाही. जो सूर्याला प्रकाश देतो, चंद्राला शीतलता देतो, वाऱ्याला गती देतो, त्याचे आम्ही निर्माते. अरे, कशासाठी हा अहंकार? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे तिघे
कामाची विभागणी करून जे कार्य करतात त्यांनाही अहंकार झाला तर त्यांनाही विधाता येथून घालवतो. मग पुन्हा दुसरी निर्मिती होते. मग तुम्ही काय मीच करत आहात. जो म्हणेल मीच तो सगळ्यात नीच. जेव्हा आम्हाला हार्ट अटॅक आला तेव्हा तपासणीसाठी जे रक्त काढले ते पाहून त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. पण माझ्या रक्ताचं पाणी व्हायची वेळ येते ते मात्र कुणालाच कसं दिसत नाही. ह्याचं वाईट वाटतं. म्हणून पूज्य गुरुदेवांनी माईक सरकवला आणि म्हणाले सस्वरूपानंदाकडे पाहून, अरे बाबा, एखादं भजन ऐकव म्हणजे डोकं शांत होईल.